आज या ठिकाणी जी भूमिका आज राज ठाकरेंनी घेतलेली आहे महाराष्ट्राच्या हिताचे, त्याचं स्वागत करतो आणि आम्ही त्यांना त्या मानाने या ठिकाणी बोलवलेलं आहे. ही जी भूमिका वेगळ्या तऱ्हेनं होईल, त्याच्यामध्ये ती वेगळ्या तऱ्हेनं महाराष्ट्राचं वातावरण बदलण्याचं काम आणि या ठिकाणी सत्तेच्या जे बहुमत आहे त्या बहुमताच्या जोरावर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातले कायदे बदलण्याचं काम चाललेलं आहे आणि जी भूमिका राज ठाकरेंनी याबाबत घेतलेली आहे त्या भूमिकेबरोबर आम्ही सहमत आहोत. आमची लेफ्ट फ्रंट संपूर्ण आमचा त्या भूमिकेला होता आणि त्यांनी जी वरळीला बैठक घेतली त्या बैठकीमध्ये पण आम्ही तिथे स्वागत केलं होतं आणि आम्ही सगळे हजर होतो. खरं पाहायला गेलं तर मागील 3 वर्षात अनेकांनी पक्षप्रवेश केलेले आहेत, महायुतीमध्ये गेलेले आहेत, त्यांना आज थेट उत्तर काही तुम्ही देणार आहात? नाही, आज आमचा मेळावा हा कार्यकर्त्यांचा हितगुज करण्याचा आहे. आता कार्यकर्ते काय म्हणतात, नेते काय बोलतात ते बघितलं जाईल. पण या इकडे एवढा प्रचंड या ठिकाणी शेका पक्ष रायगडमध्ये जिवंत आहे हे दाखवण्याची आज या ठिकाणी कार्यकर्त्यांची जिद्द आहे. कुठेतरी राज ठाकरे आता महाविकास आघाडीमध्ये असं समजायचं का? नाही, त्याचा काय त्यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यांची भूमिका जी आहे ती तर स्पष्ट होईल. आजच्या बोलण्यामध्ये त्यांना कुठल्याही राजकारणाचा संबंध नाही आणि त्याच्यामध्ये बोलू नका, पण ते भूमिका चांगली घेतील अशी माझी अपेक्षा आहे. तर आपण बघू शकतो माजी आमदार जयंत पाटील आपल्यासोबत आता या ठिकाणी बोलत होते. बघू शकतो पनवेल खांदा कॉलनी या ठिकाणी सध्या लाल बावट्याचं लाल वादळ जे आहे ते आलेलं आपल्याला दिसून येत आहे. अर्थातच खांदा कॉलनी पनवेल या ठिकाणी संजय राऊत असतील, सोबतच राज ठाकरे असतील, हे सर्वजण जे आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या राज ठाकरे महाविकास आघाडीच्या कळपात आहेत त्या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला दिसून येत आहेत. प्रणिता, खरं पाहायला गेलं तर राज ठाकरे हे देखील काही वेळातच त्यांच्या दादर येथील निवासस्थानावरून निघणार आहेत आणि सोबतच या ठिकाणी त्यांचं आगमन होईल आणि नेमकं ते काय बोलणार याची उत्सुकता जी आहे ती सगळ्यांना लागलेली आहे. कारण की एकूणच पाहायला गेलं तर मुंबई गोवा महामार्गाबद्दल तर शेकापच्या मंचावर राज ठाकरेंची हजेरी असणार आहे. नवीन पनवेलच्या खांदा वसाहतीत शेकापचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यात राज ठाकरे देखील उपस्थित असतील. या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात शेकापचे कार्यकर्ते जमलेले आहे. राज ठाकरेंची या मंचावर उपस्थिती